स्वप्न बंद झाला. त्याच्यामुळे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि भोसरी विधानसभेमध्ये नागरिकांनी भूमिका घेतलेली की आपल्याला परिवर्तन करायचंय आणि त्या दृष्टिकोनात आपल्याला सगळ्यांना पूर्ण ताकदीने उतरायचंय. या भोसरी विधानसभेमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक नेतृत्व आपण पाहिलेली आहे. आपल्या भोसरीमधनं आदरणीय विलासराव लांडे पाटील असतील, ज्ञानेश्वर लांडगे साहेब असतील, सोपानराव फुगे साहेब असतील, या लोकांनी या ठिकाणी या नेतृत्व केलं हवेली तालुक्याचं भोसरी विधानसभेत. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरीमध्ये एक चांगलं काम केलं आणि या सगळ्यांनी त्या कालखंडामध्ये जे जे काही चांगलं या गावाला देते ते देण्याचा प्रयत्न केला. या गावाच्या स्वाभिमानासाठी, गावाच्या अभिमानासाठी, या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी फार मोठं योगदान दिलं आणि म्हणून आपल्याला ती परंपरा पुढे द्यायची आणि या भोसरीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला हा विश्वास द्यायचा की इतर राहणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारच्या गुंडगिरीला सामोरं जाता कामा नये. आपण जे म्हणतो की आमची भोसरी विधानसभा गुंतवलेली आहे, त्याच्या कारण या ठिकाणी जो बकालपणा आलेला आहे आणि हा बकालपणा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आगामी काळामध्ये काम करायचंय. आणि मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावरती, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या जोरावरती आपण येणारे जे काही आपल्याकडे दिवस आहेत, आपल्याला 20 तारखेला मतदानाला सामोरं जायचंय आणि ते सामोरं जाताना प्रत्येकाने तुम्ही स्वतः उमेदवार आहे असं जर काम केलं तर आपला विजय, आपल्याला किती मताने विजय हा विषय, आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन विजय व्हायचंय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्हाला सगळ्यांना तुमची वैयक्तिक कामं नक्की आहे, पण ती कामं करताना आता आपल्याला हे उरलेले दिवस आहे, यासाठी आपल्याला तन मन धनाने कामाला लागावं लागणार आहे आणि आपण जास्तीत जास्त आघाडी घेऊन त्या भोसरी विधानसभेमध्ये विजय व्हायचा. आणि नुसतं भोसरीच नव्हे तर आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन करायचंय आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनात आपल्याला प्रयत्न करायचे. कारण खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी या राज्याला चांगलं नेतृत्व देऊ शकतं. आपण सगळेजण बघतोय की आज आपल्या ठिकाणी आपल्या या शहरातले अनेक कारखाने, आपल्या परिसरातले कारखाने गुजरातला गेले. हे गुजरात राजनीती सरकार आहे, त्याच्यामुळे आपल्या इथल्या तरुणांच्या अनेक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी आपल्याला गेलेल्या आहेत. कारण ह्या सरकारने राज्याचा विचार न करता स्वतःची खुर्ची वाचवण्याचं काम केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणायचे. जे सरकार शेतकऱ्यांचा हिताचा विचार करेल, शेत सरकार कामगारांच्या हिताचा विचार करेल, जे सरकार समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करेल, समाजातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाचा विचार करेल, तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि जो विचार छत्रपती शिवरायांनी, महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, शाहू महाराजांनी जो विचार जोपासला आणि जो आदर्श आपल्याला घालून दिलाय आणि त्या आदर्शावरती पवार साहेब आणि आपली महाविकास आघाडी काम करतील. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, आपल्या भोसरी विधानसभेमध्ये आपल्याला आपल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपण जो आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी जे स्वप्न बघतोय, आपल्या पुढच्या पिढीसाठी जे स्वप्न बघतोय, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक चांगलं काम करूयात अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे व्यक्त करतो. आणि तुम्ही खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एक दिलाने एक जीवाने काम करायचंय. आपल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम आपल्याला आगामी काळामध्ये करायचंय. आणि आपल्या शहरामध्ये जे जे काही नेतृत्व होऊन गेले त्या नेतृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण स्वर्गीय दत्ता काका साणे असतील, स्वर्गीय मधुकरांना पोहळे असतील, या लोकांनी या शहरामध्ये खूप चांगलं काम केलं. त्या सगळ्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपल्याला आगामी काळामध्ये काम करायचंय आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. या 5-6 दिवसामध्ये अनेक घडामोडी घडल्या, परंतु आपल्याला परमेश्वराची कृपा आपल्या पाठीशी होती. नेहमी सत्याचाच विजय होत असतो, त्यामुळे सत्याचा विजय झाला. त्याच्यामुळे हा सत्याचा विजय झाला, तो आपल्याला 23 तारखेला आपल्याला नक्की आपल्याला यश मिळायचंय. आणि तुमच्या सगळ्यांचे ही हा कुस्तीचा आखाडा नाहीये. कुस्ती आखाड्यात करायची असते, दंड पुढे थोपटायचे असते, ते कुस्तीच्या आखाड्यात. देवापुढं समाजापुढे कधी दंड असतो. त्याच्यामुळं ही कुस्ती नाहीये. या ठिकाणी आपल्या राज्याला, आपल्या देशाला, भोसरीला नक्की कुस्तीची परंपरा आहे आणि ती परंपरा जोपासण्याचं काम, वाढवण्याचं काम आपल्या अनेक पिढ्यांनी केलेले, आपणही त्या करतोय.
पण तू त्या कुस्तीचा आकारात कुस्तीच्या मैदानात असला पाहिजे, तो समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी नसला पाहिजे, अशी भूमिका माझी आणि आपल्या सगळ्यांची. आपण सगळेजण काम करताना नम्रतेने लोकांना विश्वास वाटेल आणि लोकांना सुरक्षित वाटेल, आपल्या महिला भगिनींना सुरक्षित वाटेल, आपल्या तरुणांना सुरक्षित वाटेल, अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांना काम करायचं. अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या परिवर्तनाचे आपण सगळे साक्षीदार होऊयात. आणि उद्या तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांना उद्या खूप मोठ्या ताकदीने उद्याचं फॉर्म भरायचं रॅली जी आपण काढणार आहोत. सकाळी आपल्याला 9 वाजता लांडेवाडी चौकामध्ये जमायचे. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळ्यांनी सहभागी व्हायचे आणि प्रत्येक जणाने आपण हा निरोप सगळ्यांना पोहोचवायचा आहे. आणि जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी सहभागी होऊन आपण उद्याचा जो काही आपला फॉर्म भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करायचं नियोजन करता आपल्याला सगळ्यांना काम करायचं. त्याच्यामुळं आतापासून सगळ्यांनी निरोप द्यायची व्यवस्था आणि उद्या सगळे आले पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था करायची. आपण 5-6 दिवस कसे काढले, आता आपली बारी आहे. त्याच्यामुळं उद्यापासून आतापासून आपल्याला कामाला लागायचंय. आचारसंहिता आहे, 10 वाजता संपणार आहे. त्यामुळं आभार मानतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.